नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सातनूर ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार, उच्च स्तरीय जांच की मांग। अमरावती वरूड तहसील के सातनूर ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार के आरोपों को लेकर सामाजिक कार्यकर्ताओं ने जिला प्रशासन से उच्च स्तरीय जांच की मांग की है। सामाजिक कार्यकर्ता पवन किशन राव चौधरी के नेतृत्व में जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपते हुए ग्राम पंचायत में पिछले कुछ वर्षों के दौरान हुए विकास कार्यों, मनरेगा योजना और सरकारी निधि के उपयोग में गंभीर अनियमितताओं का आरोप लगाया है। ज्ञापन में कहा गया है कि विकास कार्यों में वित्तीय गड़बड़ी, सरकारी धन के कथित दुरुपयोग, नियमों के विरुद्ध भुगतान, मनरेगा कार्यों में अनियमितता, फर्जी मजदूरों के नाम, संदिग्ध मस्टर रोल और संदिग्ध वित्तीय लेन देन जैसे मामलों की निष्पक्ष जांच कराई जाए। कार्यकर्ताओं का दावा है कि इससे पहले भी संबंधित अधिकारियों से शिकायत की गई थी और जांच समिति का गठन हुआ था, लेकिन कई गंभीर बिंदु सामने आने के बावजूद जांच पूरी नहीं की गई। सामाजिक कार्यकर्ताओं ने यह भी आरोप लगाया कि कथित भ्रष्टाचार को उजागर करने वाले शिकायतकर्ताओं पर विभिन्न प्रकार का दबाव बनाया जा रहा है। उन्होंने मांग की कि पूरे मामले की वरिष्ठ अधिकारियों के माध्यम से स्वतंत्र और निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाए। साथ ही यदि सरकारी धन के दुरुपयोग की पुष्टि होती है तो संबंधित लोगों से राशि की वसूली भी की जाए। इस दौरान पवन चौधरी के साथ नितेश अडमाचे, मारुति धूरे, नीलेश पाटिल, गोपाल युवनाते, हर्षल कुमरे, आदिल कुमरे, उपेश युवनाते, अनिल सिरसाम, सुरेश कुमरे, रोहित दुसराम, चंद्रशेखर धूर्वे और गौरव उडके सहित अन्य सामाजिक कार्यकर्ता मौजूद रहे। या बघा शांततेत बघा, कोणी बोलू फक्त कोणी बोलत बोलू नका. नाही कसं आहे एकापेक्षा 10 तोंड बोलले तर जास्त होते. बोलू देत नाही. त्या दिवशी या बाबतीत बोललो, कोणीच नाही बोललो. बरं, बरं, शांत. म्हणून तर म्हणलं ना शिष्टमंडळाचे कुठे 5-7 लोक राहते. या या कुठे गेली तुम्ही? बसा इथे बसा ना, गेले बसा दादा, बसा, बाकीची उद्या आणि दादा ते मोबाईल बंद करून द्या. सर. नाही मोबाईल बंद कर. व्हिडिओ शूटिंग चालू करते ते सर. सर त्याला हे नाही, कोणी चॅलेंज नाही करू शकत. आम्ही कोणी ठिकाणी असं बसलेलं नाहीये. आम्ही तुमच्या आपत्तीजनक असा कोणता व्हिडिओ बनवून राहिलेलो नाहीये. व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला नाही म्हणू शकत. नाही पण व्हिडिओ बनवून काय करू? नाही नेमकं म्हणजे काय उठव. एक झालंच बोला. काय म्हणतो, व्हिडिओ बंद होईल, सरळ बंद होईल. फक्त मागे दोनच प्रश्न आहेत. तिसरा प्रश्नही नाही आहे. आणि राहिला म्हणून काय व्हिडिओ येईन काय? तुम्ही जे बोलाल मी बोला ते आज कोणता दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, यांनी सांगितलं आणि तिसरा दिवस नाही, आजचा दुसरा दिवस. दोन आपल्या 1 तारखेला 2 झाले, आजची तिसरी. कोणी बोलू का, एकही शब्द बोलू का. जसं आपण त्यांना सांगितलं होतं का आपण 1 तारखेपासून चौकशी चालू करा. बिलकुल आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही सांगितलेल्या तारखेनुसार चौकशी सुरू झाली, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. आणि आता चौकशीच्या 3ऱ्या दिवशी, या 3ऱ्या दिवशी काय झालं, चौकशी सुरू असताना आता हे गावाचे नागरिक तर यांच्या अंगावर ग्रामसेवक दरदर गेलाय आणि फुले 1.5 शिटी खतम करतो. आता ती शिटी की लक्षात नाही आमच्या आता गोष्टून काय नाही. त्याचं म्हणणं असं होतं तर तुला तोडून 1.5 शिट्टीत शिजून काढतो. म्हणजे जसं ते मागे जे प्रकरण झालं, कापूक करून म्हणजे ते आपल्या कुकरमध्ये टाकून शिजून टाकतो व अशा पद्धतीचं त्याचं वक्तव्य होतं. आता काय करावं, म्हणजे चौकशी थांबून द्यावं का काय? कारण आता जर गावातल्या नागरिकाने म्हणते 1.5 शिटी तुले शिजवतो. नाही आता माझं म्हणणं कसं आहे, हा, तुम्हाला काय म्हटलं ते तुम्ही लेखी द्या. चौकशी समिती आहे हा. त्याचे लेखी घेतो. हा. हा आणि ज्यानं म्हटलं म्हटलं की नाही म्हटलं जे काय असं ते लेखी घ्यायला आहे की नाही. आम्ही हे नाही म्हणत म्हटलं म्हणून, हा. पण आम्ही पुरा काय म्हटलं म्हणून. आता आलं लक्षात, तुम्ही काय बोलता हे माझ्या लक्षात आलं, हा. मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात आलं. हा. म्हणजे तुमचं कर्तव्य कसं आहे, दोघांचे स्टेटमेंट रिअल पोझिशन काय आहे. मग मी तेच म्हणून राहिलो ना, तुम्ही लेखी द्या, त्याचे लेखी घेतो. सुरुवात पासून तुम्ही अहवाल काय झाला सकाळपासून त्यांना एक लेखी स्टेटमेंट आहे. तसं सकाळची टीम इतकी वाजता आली, असं झालं, तिथून मग हा प्रकार कसा घडला एक लेखी द्या.
किती हातात येतो? आता ते आणि बेमतलब चौकशी म्हणजे बोलण्यात काही मजा नाही. हा, नाही त्याचं म्हणून तर म्हटलं. कसं आहे, वादानं वाद वाढते. हा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो साहेब आमचा दुसरा, तिथून चौकशी निघाल्यानंतर आम्ही याच्यात मागायला विस्तार अधिकारी एकही अवेलेबल का नाही. विस्तार अधिकारी म्हणजे जे विस्तार अधिकारी चौकशी हा चौकशीचा भाग नाही ना. आणि इकडे येऊन हा? हा चौकशीचा भाग नाही ना. बरं ह्या आपला मोबाईल बंद कर. मी तेच तर सांगतो. मोबाईल बंद करतात. बंद थांबाला हो की तुम्ही कंपल्शन नाही करू शकत की माझ्या रिक्वेस्टवर बंद होईल. पण मी हायकोर्ट कलेक्टर सुद्धा म्हणू शकत नाही मोबाईल वर कसं आहे सर्क्युलरचा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात का बाबा मी अधिकारी आहे तुम्ही ऍक्च्युली जनतेला काय वचन देता काय बोलता हे असं काही करू नका असं काही जे आहे जाऊ द्या. त्याच्याबद्दल जास्त भांडवल केलं आता आता एवढे अनुभव आहे. त्याच्यात आपण जास्त डोकं आहे बंद करे बंद नॉर्मल. आता तिथून निघायला किती वेळ झाला आपण त्यांना एक सौजन्य बोला जसं त्यांना तुम्ही नियुक्त केलं 4 लोकांना चौकशीसाठी म्हणजे आज फुल डे कायद्यात आहे ते ऐकत ऐकत बा तुम्हीच मग अडचणी घ्या. मी काय म्हणतो शासकीय यंत्रणा बोलल्यापेक्षा कागदोपत्री जास्त हे मान्य आहे तुम्हाला. मग आता हे जे 4 विस्तार अधिकारी यांच्याकडे पाठवले तुम्ही सातपूर तर यांच्या हलचाल रेकॉर्डवरून नोंद झाली का इतके वाजून इतके वाजता ते सातपूर करता रवाना झाले बरोबर आहे. मग आता हे मंडळी जी गॅप पुरवली 1 घंटेची बरोबर आहे यांचं हलचल कुठं आहे. हलचल मी म्हणजे बा एकदम सही कधी मारली इथं आल्या काय ह्या मधाचा पिरियड इतके वाजता इतके वाजून करता आम्ही चौकशी केली. त्याच्यानंतर मग मधला 1-1.5 घंटा कुठं घातला तुम्ही म्हणजे लंच टाईम किती वाजता होते 2-3 वाजता जेवले तिथे हो मी प्रामाणिकपणे बोलतो. मी अधिकारात मला काहीतरी समजते म्हणून तुम्हाला सांगू लागलो. तर आता समजा त्यांनी लंच तिकट घेतला मग ते म्हणून का आम्ही इथे गेलो तसं त्यांनी हलचल रेकॉर्डवर नोंद केली काय पण एवढंच मला माहिती आलं लक्षात. समजा 2-2.5 घंटे ते ऑफिसला येता न येता परस्पर कोणाच्या ड्युटी चालू आहे ते गव्हर्नमेंट रेकॉर्डवर ड्युटीवर आहे. आज माझ्यासारखा गेला 2-4 कानाखाली घालून दिल्या तिकडे तर तिचा रिपोर्टही निघू शकतो कसा कारण तिथून निघाले त्याला 2.5 तास झाले की झाले या 2.5 तासाच्या मध्यंतरी काय घटना झाली तुम्ही काय तिची जबाबदारी घ्या सांग. नाही माझं म्हणणं कसं आहे ते लिहून गेले ना लिहून गेले नाही इथून हा नाही त्याचं काय झालं तपासणी काय झालं तपासणी हे पासून झेड पर्यंत काय होय काय नाही मला त्याची काही म्हणा नाही माझं कारण समजून घ्या. सातूरून निघाल्यानंतर त्यांना परस्पर जर काही अजून ड्युट्या लागल्या असून जिथं जाय तिची चौकशी करून नये हे आम्हाला खूप आनंद वाटतो. पण परस्पर जर एखाद्या लग्नात गेले असन परस्पर एखाद्याच्या पोराच्या वाढदिवसात गेले असन दॅट इज रॉंग. कारण हे शासकीय यंत्रणेला भूलतापर्यंत मला एवढंच पाहिजे बाकी काही म्हणजे मला अवांतर बोलायचं नाही आहे. तुम्हाला तुमच्या लेवलवर काय करायचं चौकशी तुम्ही करा. आम्ही तुमचा गैरमार्ग घेतो. आम्ही तुमच्या कामात कोणत्याही पद्धतीचा व्यत्यय नाही. मी बोललेल्या फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे काय म्हणून राहिलं बरेच वेळा काय झालं मोठमोठे अधिकारी आता हे वॉटर ट्राव्हल्शन म्हणून एक ऑफिस आहे ज्यांना 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत पेमेंट आहे. येते कुठे काय करते तिथं गेले बोंबलाले का मग सर सांगते आमची अमरावती मिटिंग आहे अमरावतीला फोन लावा तर मिटिंग नाही म्हणते. मग हे काय कमाल झालं बस एवढंच बोलत आहे. चल हे काय आपल्याला देते 2 आव्हान पाहिजे ना आली असेल तर काय आव्हान पाहिजे कार्यक्रम हालचाल फक्त बोलली आपल्या इथं जर रवाना असं चांगली गोष्ट ठीक आहे. इथून 11, 11:30, 12 वाजता निघाले 12 वाजता बरोबर आहे. मग यांच्या हलचल रेकॉर्डवर 12 फक्त ते पाहायचं आहे नको पोहू मग आता इथे येऊन त्या हलचलवर काय निक्षेप पाहत त्याने जर लिहून ठेवलं तर आम्ही 12 वाजता पण सातूरलेच होतो फिटले कसे तुम्ही काय हलचल पाहिजे हलचल कोण करता काय तुम्ही कारण
खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।